period you have studied about the reduction and oxidation reaction. Now we'll discuss about the redox reaction. Also we will explain about the oxidizing agent and reducing agent. मला रिडॉक्स रिॲक्शन काय आहे, ऑक्सिडायझिंग एजंट कशाला म्हणायचं आणि रिड्युसिंग एजंट कशाला म्हणायचं हेही याच्यामध्ये एक्सप्लेन करायचं आहे. तर फर्स्ट वी कन्सिडर द रिडॉक्स रिॲक्शन. रिडॉक्स रिॲक्शन म्हणजे काय? अ केमिकल रिॲक्शन इन विच ऑक्सिडेशन अँड रिडक्शन रिॲक्शन टेक्स प्लेस सायमल्टेनियसली इज नोन ॲज द रिडॉक्स रिॲक्शन. की ज्या केमिकल रिॲक्शनमध्ये ऑक्सिडेशन रिॲक्शन आणि रिडक्शन रिॲक्शन ही एकाच वेळी जर घडत असेल तर तेव्हा त्या रिॲक्शनला म्हणायचं ऑक्सिडेशन रिॲक्शन. आपण पहिलं एक्झाम्पल जे घेतलेलं आहे की इफ वी टेक द कॉपर ऑक्साईड रिॲक्ट विथ द हायड्रोजन when we provide the heat to the copper oxide in the presence of the hydrogen there is the formation of the copper and H2O. फर्स्ट एक्झाम्पल रिलेटेड टू आपण ऑक्सिजन घेतलेलं आहे. मग याच्यामध्ये काय होतं की आपण ऑक्सिडेशन काय म्हटलेले, ॲडिशन ऑफ द ऑक्सिजन असेल. ॲडिशन ऑफ ऑक्सिजन इज नथिंग बट द ऑक्सिडेशन. रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन असेल इज नथिंग बट द रिडक्शन असेल. म्हणजे केवळ ऑक्सिजन गेन होतो आहे का लूज होतो आहे त्याच्यावर आपल्याला ऑक्सिडेशन आणि रिडक्शन सांगता येईल. जर केमिकल रिॲक्शनमध्ये रिॲक्टंटने ऑक्सिजन गेन केला तर आपण त्याला ऑक्सिडेशन म्हणतो, किंवा त्याच केमिकल रिॲक्शनमध्ये एखाद्या रिॲक्टंटने ऑक्सिजन लूज केला तर त्याला आपण रिडक्शन म्हणतो. म्हणजे पहिलं एक्झाम्पल आपण रिलेटेड टू द ऑक्सिजन घेतलेलं आहे. मग इन दिस एक्झाम्पल फर्स्ट वी कन्सिडर द कॉपर ऑक्साईड. या कॉपर ऑक्साईडमध्ये कॉपरने काय केलेलं आहे, ऑक्सिजन लूज केलेला आहे. म्हणून आपण इथं काय म्हणणार, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. आणि आपल्याला माहिती आहे की ज्या केमिकल रिॲक्शनमध्ये ऑक्सिजन रिमूव्ह केला जातो तेव्हा त्या केमिकल रिॲक्शनला आपण काय म्हणतो, रिडक्शन असं म्हणतो. म्हणजे इथं जी रिॲक्शन होते ती होते रिडक्शनची. ॲट द सेम टाईम the hydrogen react with the oxygen and there is the formation of the H2O. इथं रिॲक्टंटने काय केलेलं आहे, ऑक्सिजन गेन केलेला आहे. रिॲक्टंट हायड्रोजन जर आपण कन्सिडर केला तर हायड्रोजनने काय केला, ऑक्सिजन गेन केला आहे. म्हणून इथं काय म्हणणार आपण, ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. आणि ज्या ज्या केमिकल रिॲक्शनमध्ये ऑक्सिजन ॲड होतो, अ केमिकल रिॲक्शन इन विच रिॲक्टंट गेन द ऑक्सिजन इज नोन ॲज द ऑक्सिडेशन. तेव्हा या केमिकल रिॲक्शनला आपण काय म्हणणार येतं, ऑक्सिडेशन असं म्हणणार येतं. म्हणजे दोन्हीही रिॲक्शन एकाच वेळी झालेले आहेत म्हणून याला आपण काय म्हणतो, रेडॉक्स रिॲक्शन. रेडॉक्स मीन्स ऑट रिडक्शनपासून रेड आणि ऑक्सिडेशनपासून OX आणि म्हणून त्याला म्हणायचं रेडॉक्स रिॲक्शन. अ केमिकल रिॲक्शन इन विच the oxidation and reduction reaction takes place simultaneously, then that type of the chemical reaction is known as the redox reaction. त्याला आपण redox reaction असं म्हणतो. म्हणजे this example is explained with the help of the only removal of oxygen or gain of oxygen. ऑक्सिजन घेणे किंवा ऑक्सिजन सोडून देणे यावर मी redox reaction एक्सप्लेन केलेले आहे. मग याच्यामध्ये the substance which gain the oxygen, जो substance which gives the oxygen, जो सबस्टन्स ऑक्सिजन देतो फॉर दी ऑक्सिडेशन रिॲक्शन. हो, कॉपर ऑक्साईडमधला ऑक्सिजन सोडून दिला आहे, तो हायड्रोजनने घेतलेला आहे म्हणून इथं ऑक्सिडेशन रिॲक्शन झाले ॲडिशन ऑफ ऑक्सिजनमध्ये. म्हणजे अ सबस्टन्स विच गिव्ज द ऑक्सिजन इज नोन ॲज द, मी काय म्हटलेलं आहे, द सबस्टन्स विच गिव्ज द ऑक्सिजन. कशासाठी, फॉर दी ऑक्सिडेशन इज नोन ॲज ऑक्सिडायझिंग एजंट. त्याला तेव्हा काय म्हणायचं, ऑक्सिडायझिंग एजंट म्हणायचं. मग याच्यामध्ये विच सबस्टन्स गिव्ज द ऑक्सिजन, वेअर कॉपर ऑक्साईड गिव्ज द ऑक्सिजन. ड्यू टू दिस रिझन कॉपर ऑक्साईड इज ए ऑक्सिडायझिंग एजंट. म्हणून याला काय म्हटलेलं आहे, ऑक्सिडायझिंग एजंट म्हटलेलं आहे कॉपर ऑक्साईडला. देन रिड्युसिंग एजंट कशाला म्हणायचं, रिमूव्हल ऑफ द, आपण इथं सांगितलं आहे की रिड्युसिंग एजंट कोणाला म्हणायचं, द सबस्टन्स विच रिमूव्ज द ऑक्सिजन इज नोन ॲज द रिड्युसिंग एजंट. या केमिकल रिॲक्शनमध्ये हायड्रोजन हा काय करतो, ऑक्सिजन काढून घेतो, रिमूव्ज द ऑक्सिजन फ्रॉम द सबस्टन्स. तेव्हा जो सबस्टन्स दुसऱ्या सबस्टन्सकडून ऑक्सिजन काढून घेईल तेव्हा त्या सबस्टन्सला रिड्युसिंग एजंट म्हणायचं.
म्हणजे पहिल्या याच्यामध्ये हायड्रोजन इज द रिड्युसिंग एजंट. ऑक्सिडायझिंग एजंट कोणाला म्हटलेले आपण? द सबस्टन्स विच गिव्स द ऑक्सिजन फॉर द ऑक्सिडेशन इज कॉल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. रिड्युसिंग एजंट कोणाला म्हणायचं? द सबस्टन्स रिमूव्ज द ऑक्सिजन फ्रॉम द अदर सबस्टन्स is known as the reducing agent. The second example is related to the hydrogen. Hydrogen sulfide react with the chlorine, there is the formation of the sulfur and HCl. याच्यामध्ये पहिले एक्झाम्पल आपण घेऊया की H2S हायड्रोजन सल्फाईड लूज द हायड्रोजन, म्हणजे इथं काय म्हणावं लागेल आपला? रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, हायड्रोजन लूज कोण करतंय? H2S. ॲट द सेम टाईम क्लोरीन गेन द हायड्रोजन, मग इथं काय म्हणता येईल आपला? ॲडिशन ऑफ हायड्रोजन. अँड बिफोर दिस यू हॅव स्टडीड इट. अ केमिकल रिॲक्शन इन विच रिॲक्टंट गेन द हायड्रोजन इज नोन ॲज द विच टाईप ऑफ द रिॲक्शन? इज नोन ॲज द रिडक्शन रिॲक्शन. त्याला आपण काय म्हणतो? रिडक्शन रिॲक्शन म्हणतो. आणि केमिकल रिॲक्शन इन विच रिॲक्टंट लूज द हायड्रोजन इज नोन ॲज द ऑक्सिडेशन रिॲक्शन. याला आपण ऑक्सिडेशन रिॲक्शन म्हणतो. म्हणजे दीज टू रिॲक्शन टेक्स प्लेस सायमल्टेनियसली. ड्यू टू दिस रिझन यू कॅन से दॅट दिस इज द रेडॉक्स रिॲक्शन. मग याच्यामध्ये विच इज द ऑक्सिडायझिंग एजंट अँड विच इज द रिड्युसिंग एजंट. ओके, द सबस्टन्स विच गिव्ज द हायड्रोजन, जो सबस्टन्स काय करतो? हायड्रोजन देतो. इथं सांगितलं आपण द सबस्टन्स विच गिव्ज द ऑक्सिजन फॉर द ऑक्सिडेशन इज नोन ॲज द ऑक्सिडायझिंग एजंट. तसं याच्यामध्ये जो सबस्टन्स हायड्रोजन देतो त्याला काय म्हणायचं? रिड्युसिंग एजंट असं म्हणायचं. जो सबस्टन्स हायड्रोजन देतो, पहिल्या एक्झाम्पलमध्ये कॉपर ऑक्साईड हा ऑक्सिजन देत होता म्हणून त्याला ऑक्सिडायझिंग एजंट. इथं हायड्रोजन सल्फाईड हा हायड्रोजन देतो फॉर द रिडक्शन, तेव्हा जो सबस्टन्स हायड्रोजन देतो त्याला म्हणायचं रिड्युसिंग एजंट. मीन्स हायड्रोजन सल्फाईड इज द रिड्युसिंग एजंट. ॲट द सेम टाईम क्लोरीन काय करतो? गेन द हायड्रोजन. म्हणजे सबस्टन्स विच गिव्ज द हायड्रोजन फॉर द रिडक्शन इज नोन ॲज द रिड्युसिंग एजंट. मग हायड्रोजन सल्फाईड हा रिडक्शन रिॲक्शन होण्यासाठी हायड्रोजन देतो, तेव्हा हायड्रोजन सल्फाईडला म्हणायचं रिड्युसिंग एजंट. मग इथं दुसरा जो काय क्लोरीन आहे हा Cl2. द सबस्टन्स विच रिमूव्ज द हायड्रोजन फ्रॉम द अदर सबस्टन्स इज नोन ॲज द ऑक्सिडायझिंग एजंट. ऑक्सिडायझिंग एजंट. In this example, chlorine is the oxidizing agent because chlorine removes the hydrogen from the hydrogen sulfide. Due to this reason, the substance which removes the hydrogen from the other substance, that substance is known as the oxidizing agent. या पहिल्या एक्झाम्पलमध्ये मी रिलेटेड टू ऑक्सिजन घेतलं होतं. जो सबस्टन्स ऑक्सिजन देईल ऑक्सिडेशन होण्यासाठी त्याला आपण ऑक्सिडायझिंग एजंट म्हटलं, आणि जो सबस्टन्स ऑक्सिजन रिमूव्ह करेल तेव्हा त्या सबस्टन्सला आपण रिड्युसिंग एजंट म्हटलेलं आहे. या सेकंड एक्झाम्पलमध्ये जो सबस्टन्स हायड्रोजन देतो फॉर द रिडक्शन, तेव्हा जो सबस्टन्स हायड्रोजन देतो त्याला म्हणायचं रिड्युसिंग एजंट असं म्हणायचं. आणि जो सबस्टन्स हायड्रोजन रिमूव्ह करतो दुसऱ्या सबस्टन्सपासून तेव्हा त्याला काय म्हटलं आपण? ऑक्सिडायझिंग एजंट. And today stop here.